पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते, कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते, कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती. आणि आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते. त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आणि सगळे आमदार, सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी, सर्व आमचे कार्यकर्ते, RSS परिवार, आपला बजरंग दल, त्याचप्रमाणे इथे नाथभाऊंनी पण मदत केलेली आहे. सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते. आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं, कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या 10 वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून, नेहमी संपर्कात राहून, जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जी काही शिकवण ह्या 10 वर्षामध्ये दिली, तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि मी एवढीच जनतेला, जे काही जनतेने मला आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे, तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या 5 वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील. जवळपास आत्ताच अजून 2 की 3 राऊंड बाकी आहे. आतापर्यंत काही 2.5 लाखाच्या आसपास लीड दिसतोय. जो आता जे आकडेवारी आम्ही घेतो आहे, तर 2.5 लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे. बघा, शेवटी एक अंदाज असतो. मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो. तर 1 ते 1.5 लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केला होता. पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे, त्याचा आनंद आहे. तिकीट कापलं जाईल अशी खूप चर्चा होती तिकीट मिळण्याच्या पूर्वी. मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो, आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले. नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे, आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली, आणि त्याचं यश आज बघायला मिळतं. महिला सहकारी सोबत असणार कोणते काम जास्त करून प्राधान्य असेल? आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये, आणि आपण संपूर्ण देशभराचं जर चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे. निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील. कारण मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम केलेलं आहे, ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे. आणि आज आपण बघतोय की 50% आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे, आणि महिलांनी प्रामाणिकपणे त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आणि निश्चितच आम्हाला दोघं महिला उमेदवारांना त्याचा फायदा झालेला आहे.